2025मध्ये मी एक मॅनिफेस्टेशन लिस्ट लिहिली होती आणि त्याच्यातल्या अर्ध्या गोष्टी पूर्णच नाही झाल्या. तरीही मी म्हणते आहे की माझ्यासाठी मॅनिफेस्टेशननी वर्क केलं. हे मी असं का म्हणते आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही कधी तुमची लिस्ट लिहिली आहे का आणि वर्षाच्या अखेरीस चेक केलं आहे की किती गोष्टी झाल्यात पूर्ण आणि किती नाही झाल्या? आज मी तुम्हाला सांगणार आहे माझी 2025ची लिस्ट. याच्यातल्या अर्ध्या गोष्टी पूर्ण झाल्या, अर्ध्या पूर्ण व्हायच्या आहेत, काही इन प्रोसेस आहेत. पण खरी गंमत इथेच आहे, ज्या गोष्टी मी लिहिल्या होत्या माझ्यासाठी त्या पूर्ण नाही झाल्या आणि त्यामुळेच मला आयुष्यात अधिक स्पष्टता मिळाली. नमस्कार, मी ग्रीष्मा दादा, तुमचं खूप खूप स्वागत आहे. या चॅनलवर आपण साड्या, मुख्यतः साड्या, त्यानंतर रेसिपी, ट्रॅव्हलिंग आणि लाईफस्टाईल या सगळ्या विषयांवर आपण मनापासून गप्पा मारत असतो. जर तुम्हाला या विषयावरचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आत्ता 2026मध्ये खूप वेगवेगळ्या विषयावरचा कंटेंट मी आणणार आहे तुमच्यासाठी. तर पहिली गोष्ट जी होती माझी 2025ची लिस्ट. मी काय केलं, मी काही खूप मोठे असे विजन बोर्ड बनवले नाही किंवा रोजचं काही अफर्मेशन दिले नाहीत. मी एक साधी सिंपल लिस्ट बनवली 2025चा, जी मी बनवली होती 2024च्या वर्षाअखेरीला. आणि 2025ची जी माझी लिस्ट होती त्याच्यामध्ये बऱ्याचशा आहेत ना मटेरियलिस्टिक गोष्टी होत्या, ज्याच्यामध्ये मला कुठे जायचं होतं ते मी लिहिलं होतं. त्यानंतर करिअर, काही गोष्टींबद्दल मला क्लॅरिटी हवी, कामाशी संबंधित गोष्टी होत्या, मला काही गोष्टी हव्या होत्या. तर मी सांगते ना, मी खूप मटेरियलिस्टिक अशी लिस्ट लिहिली होती. म्हणजे मला साडी हवी होती, पैठणी साडी हवी होती रिअलवाली. तर ती माझं शिर्डीला जाणं खूप वर्ष पेंडिंग होतं, तर ते मी लिहिलं होतं त्या लिस्टमध्ये आणि माझं जे पूर्ण झालं. तर या अशा काही गोष्टी माझ्या पूर्ण झाल्या, काही गोष्टी पूर्ण झाल्या नाहीत. तर आता तुम्ही म्हणाल की सगळ्या गोष्टी पूर्ण नाही झाल्यात, मग तुझं मॅनिफेस्टेशन वर्क झालं असं कसं म्हणतेस तू? हाच सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तर मॅनिफेस्टेशन आपण जेव्हा करतो तर तेव्हा फक्त तुमचे गोल्स पूर्ण होतात किंवा मटेरियलिस्टिक गोष्टी पूर्ण होतात असं नाही, तर त्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमच्यामध्ये काही मानसिक बदल देखील होत जातात. म्हणून मी स्पष्टपणे सांगते की काही गोष्टी इनकम्प्लीट आहेत, पण ठीक आहे, ते परफेक्टली ओके आहे. कारण जी मनापासूनची गोष्ट असते ना तीच तुम्हाला मिळते. कदाचित त्या लिस्टमधल्या ज्या गोष्टी होत्या ज्या पूर्ण झाल्या त्यांच्यावर मी पूर्णतः फोकस केला असेल आणि ज्या गोष्टी अपूर्ण राहिल्या त्यावर मी फोकस केला नव्हता असं मला आत्ता जाणवत आहे. याच लिस्टमधली दुसरी गोष्ट होती ती म्हणजे माझ्या मनाची शांतता, मानसिक शांतता, मेंटल पीस जो म्हणतो आपण तो. मला पटकन पॅनिक व्हायची किंवा कशावरही पटकन रिॲक्ट करण्याची सवय होती. मी स्वतःला खूप कमी लेखलेलं आहे किंवा सगळेजण पुढे चालले आहेत माझ्यापेक्षा आणि मी आहे तिथेच आहे वगैरे, हे सगळे विचार मी केलेले आहेत, रादर करत होते असं मी म्हणेन. तर या गोष्टी मी त्याच्यावर काम केलं आणि या गोष्टी मी चेंज केल्या. तर यासाठी मी सुरू केलं ते म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशनचा इफेक्ट असा झाला की आपल्या आयुष्यात आपण पॉज घेणं, थांबणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर हे मला कळलेलं आहे की आपला जो पेस आहे तो ॲक्सेप्ट करा आणि तुमच्या आयुष्यात स्थिरता आणा. आता हे सगळं आहे ना, हे सगळं इन प्रोसेस आहे. हे काही एका दिवसात बदलणारं आहे नाही, ही प्रक्रिया आहे आणि ही चालू राहणार. पण कन्सिस्टन्सी ठेवली आपल्या विचारांमध्ये तर एक दिवस आपण या सगळ्यांच्या पुढे जाऊ शकतो, सगळ्याच्या पलीकडे जाऊ शकतो. आपण सगळ्यांच्या मागे आहोत आणि सगळे पुढे चालले आहेत आपल्यापेक्षा, असं जर वाटत असेल ना तर तसं नाही आहे. कारण प्रत्येकाचा आपला आपला पेस असतो आणि त्या प्रत्येकाच्या गतीने प्रत्येकाचा आपला प्रवास चालू असतो. तर त्यावर जास्त विचार करू नका. आता या मॅनिफेस्टेशन आणि गोल अचीव करण्याच्या प्रवासातली तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे ग्रॅटिट्यूड. तर मी नेहमीच कृतज्ञ राहिले आहे. मला जे आयुष्य मिळालेलं आहे, ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात आलेल्या आहेत त्याबद्दल मी नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत असते. पण 2025मध्ये मी ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस चालू केली, जी मी दररोज करायला लागले कॉन्शियसपणे. रोज एखाद्या छोट्या गोष्टीसाठी का होईना पण मी थँक्यू बोलणं चालू केलं, मी त्या गोष्टीला धन्यवाद बोलणं चालू केलं. म्हणजे आज
मला डोळे आहेत, व्यवस्थित नीट चालतात, मी पाहू शकते, माझी वाणी शुद्ध आहे, स्पष्ट आहे, मी बोलू शकते व्यवस्थित. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि आपण ना खूप ग्रँटेड धरतो या गोष्टींना, पण याच आपल्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यासाठी आपण कृतज्ञ राहणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तर मी आता तुम्हाला स्क्रीनवर दाखवते की मी कसे थँक्यू म्हणाले. तर हे मेसेजेस मी सुरुवातीला रोज पोस्ट करायचे सोशल मीडियावर, माझ्या स्टेटसला ठेवायचे. मी रोज जवळजवळ 30 दिवस मी हे असे रोज पोस्ट करायचे. पण नंतर मी हे माझ्याच एका डायरीमध्ये लिहून ठेवत गेले. तर तुम्ही हे स्क्रीनवर पाहू शकता की मी कशा प्रकारे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस केलेली आहे. तर या ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसमुळे काय झालं, तर माझ्याकडे काय नाही आहे यापेक्षा माझ्याकडे काय आहे हे मला जास्त स्पष्ट दिसायला लागलं, माझ्या विचारांमध्ये स्पष्टता आली. चौथी गोष्ट माझ्या मॅनिफेस्टेशन लिस्टमधली जी मी म्हणाले होते पहिल्यांदाच की क्लॅरिटी. तर 2025मध्ये मला भरपूर गोष्टींबद्दल क्लॅरिटी, स्पष्टता हवी होती की हे आपण का करतो, याच्या मागचा काय विचार आहे, माझ्या आयुष्यात नेमकं काय महत्त्वाचं आहे याबद्दलची क्लॅरिटी, माझ्या कामाबद्दलची क्लॅरिटी मला हवी होती. 2025मध्ये आम्ही आमच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती गमावली आणि मी मृत्यू इतक्या जवळून पहिल्यांदा पाहिला. म्हणजे मी माझ्या फॅमिलीमधले लोक गेले होते, पण कधीच मी असं इतक्या जवळून कोणाला जाताना पाहिलं नव्हतं, हे जग सोडून जाताना पाहिलं नव्हतं. आणि ते हॉस्पिटलायझेशन, त्याच्यानंतर तो सगळा आजारपण, तुम्हाला होणाऱ्या वेदना, अंतिम क्षणी तुम्ही किती एकटे असता आणि तुम्ही काय घेऊन जाता सोबत, काहीही नाही. तर या सगळ्यामुळे मला ना ब्रुटली क्लिअर झालं की आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे. तर आयुष्यात खरंच काय महत्त्वाचं आहे, कुठल्या गोष्टी इग्नोर करायच्या, कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं, ह्याची क्लॅरिटी मला मिळाली. बऱ्याचदा खूप जुन्या गोष्टी असतात, खूप जुन्या जखमा असतात ज्या आपण सतत भळभळत घेऊन फिरत असतो, तर त्या सोडून द्यायच्या, याबद्दलची क्लॅरिटी माझ्या मनात आली. आणि मला माझ्या आयुष्याकडून सगळ्यात जास्त काय हवं आहे, सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा मी विचार करते मला काय हवं आहे, तर जे उत्तर येतं त्याबद्दलची क्लॅरिटी मला या सगळ्यामुळे मिळाली. तर आता माझी 2026ची लिस्ट काय आहे. माझी 2026ची लिस्ट खूप वेगळी आहे यावर्षीसाठी. 2025ची माझी जी होती ती बरीचशी मटेरियलिस्टिक होती गोष्टी, की मला ज्या गोष्टी हव्यात याबद्दलची होती. आता या पुढच्या गोष्टी थोड्या कॉन्शियस लिव्हिंगकडे जाणाऱ्या आहेत माझ्या. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे हेल्दी खाणं. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे शारीरिक आणि मानसिक आपली काळजी घेणं स्वतःची स्वतः. तिसरी गोष्ट ही खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल कडे वाटचाल करणं. कारण आपण खूप शॉपिंग करत असतो, खूप गोष्टी घेत असतो, बचाबचा वस्तू घेत असतो, त्या सगळ्या कमी करून हळूहळू मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल जगणं हे माझ्या लिस्टमध्ये. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे काही सवयी बदलणं, जसं की आळस कमी करणं. मी खूप व्यायामात आळस करते ज्याच्यामुळे माझ्या तब्येतीवर परिणाम होतो. तर ह्या सवयी बदलणे ही एक लिस्टमध्ये आहे माझ्या. आणि पाचवी गोष्ट जी आहे ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आहे, अपेक्षा कमी करणं. एकूणातच अपेक्षा कमी केल्या तर अपेक्षाभंगाचं दुःख खूप कमी होतं आणि आपण आनंदी राहायला मदत होते. तर बऱ्याच गोष्टी जमण्यापेक्षा इतरांशी कंपॅरिझन करण्याची मी चूक करत होते. तर यापेक्षा आपली मानसिक शांतता महत्त्वाची आहे, हे सगळ्यात मोठं गोल आहे माझ्यासाठी. तर यावर्षी 2026मध्ये पीस किंवा कॉन्शियस लाईफ असं काही निवडत असाल तर मला कमेंट करून सांगा. येस लिहा कमेंटमध्ये, म्हणजे मला कळेल की तुमची वाटचाल कोणत्या दिशेने चालू आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.